आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे हे काय गॅरेज उघडलं नाही होय तुम्ही? हा आजी मला नाही जमणार। अरे नाही जमणार? कुणाला नाही जमणार आहे? मला जमन, मी आहे ना। दे चावी, दे इकडं माझ्याकडं, मी उघडते। हे पोरानो, चला सामन्याने आत। अरे पोरानो, रॉकीला हे आवडणार आहे का? तुम्ही अशी तोंड पाडून राहिले? अरे असं रडत राहून, गॅरेज बंद ठेवून त्याच्या खोलीत रडत बसून काय होणार आहे? शिवा, म्या बरोबर बोलतेय ना ग? हा बाळा, आशू फोटो घेऊन ये। फोटो कसला फोटो? तुला माहिती आहे शिवा, शिवा ते रॉकीचा फोटो, त्याची आठवण म्हणून गॅरेज मध्ये लावा। रॉकीला आवडलं असतं काय? त्याला हे आवडलं असतं? तू अशी सुन्न होऊन उभी राहिली असते, त्याला आवडलं असतं का? पण आजी गेला ना, तो सोडून गेला आपल्याला। नको होतं जायला त्याने। वेळ चुकली त्याची। शिवा, लेकरा काही काही गोष्टी आपल्या हातात नसत्यात बघ। माझा कैलास माझ्यावर तुमची जबाबदारी टाकून गेलता। म्या जर मन घट्ट केलं नसतं, कुणी सांभाळलं असतं तुम्हासनी? बघ, ह्या दुःखानं बाहेर ये। जाणारा माणूस गेला ना तरी त्याच्या आठवणी असतात ग आपल्याजवळ। समत्या आठवणी असतात बघ, त्या नाही विसरता येत। ह्या बघ, ही पोरं आहेत का नाही समधी? ही तुझी जबाबदारी आहे का नाही? हा अगं, तुझी जबाबदारी आहे। त्या पोरांनी कुणाकडे बघायचं? मग कुठं जायचं ह्या पोरांनी? हा, आणि मला माहितीये माझी शिवा खंबीर आहे, अशी खचणारी नाहीये। कळतंय का तुला म्या काय बोलतेय ती? शिवा, ह्याच्यातनं तुला बाहेर पडायला पाहिजे लवकर, आणि माझी शिवा बाहेर पडणार ह्याच्यातनं। हा, तो फोटो घे, हा, त्याची आठवण म्हणून लावा तिथं काय, आणि तुम्ही समद्यांनी नमस्कार करा, ते श्रद्धांजली वा त्याला, म्हणजे त्याचा पुढचा प्रवास सुखकर होईल।
यार मला नाही जमणार आहे रे. रॉकी कुठेच गेला नाही आम्हाला सोडून. अजूनही तो आपल्या सोबतच आहे असंच वाटतं. जिजू बघा मला नाही जमणार हो, नाही जमणार आम्हाला हे. जीजू रॉकीला खरंच नाही बघवत असं फोटो मध्ये. काय त्याच्यामुळेच आम्ही शिकायला लागलो होतो. आता आम्ही शिकणार आणि तो बघायला पण नसणार. अहो जीजू परवापर्यंत आमच्या सोबत होता ना तो. मग आता असं आम्हाला सोडून निघून कसा जाऊ शकतो तो? मला नाही होते सण. तू मूर्ख आहेस. अरे काय सहन होते. अरे पण सायलेंट सर जरा ऐक ना, समज ना तू गोष्टी. अरे थांब ना. अरे ऐक बाळा, शांत हो. शांत हो. सहन होते. कसं मला माहितीये. शिवा शटर उघड. शिवा शिवा ऐक आमचं आहे. शिवा शिवा ऐक, असं नको वागू सगळं. ऐक शिवा प्लीज. होत ना हे बघ. शिवा शिवा शिवा. ऐक, हे बघ असं वागू नये. बाहेर एक पटकन. शिवा शिवानी, शिवानी बाळा बाहेर ये. तुम्ही काय करताय सर इथे? अगं मी तुझ्याशी बोलायला आलोय, बाहेर ये ना. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं असं म्हणून कसं चालेल? तू काय म्हणाली होतीस की मी काही झालं तरी मी शिकवेन, मला शिक्षणापासून कोणी अडवू शकत नाही असं म्हणाली होतीस की नाही? मग आता तू शाळेमध्ये यायला नकार देतेस. मला नाही जमणार आहे का नाही जमणार? सर. जे काही शिकले ना आणि जे काही केलं ते गेलं आता. मला नाही जमणार. आधी सारखं काय होणार नाही आता. अरे का नाही होणार? अगं ह्याच्यापेक्षा असंख्य संकटावर मात करून तू उभी राहिलेस ह्याच्या आधी. आताही तू उभी राहू शकतेस. नाही उभी राहू शकत. अगं तू उभी राहतेस ना म्हणून हे सगळे लोक तुला एवढा मान देतात. तू खचलेस ना म्हणून ही पोरं खचली आहेत. तू त्यांना उभं करू शकतेस ही ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे. शिवानी प्लीज बाहेर ये बाळा. नाही मी नाही उभी राहू शकत. का नाही उभी राहू शकत? कारण माझ्या बरोबर झालं हे. माझे पप्पा गेले सर, तेव्हा त्यांना नाही वाचवू शकले मी. आता भाऊ मित्र गेला तर त्यालाही नाही वाचवू शकले ना मी. आणि हे सगळं माझ्या बरोबर का होतंय आता? हे फक्त तुझ्या बरोबर होत नाहीये. असं हजारो माणसांच्या आयुष्यामध्ये अशी दुःख येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जी माणसं दुःखावर मात करून पुन्हा उभी राहतात ना, संकटावर मात करायची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ना, त्यांच्याच आयुष्यामध्ये हे वारंवार दुःख येत असतात. मला नाही उभं राहता येणार आहे सर. का नाही येणार? हे सगळं झालं, संपलं. मी संपली आहे शिवा. अगं अशी कशी संपू शकतेस तू? तुला संपण्याचा अधिकारच नाहीये.